नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। मराठवाडा शिक्षक संघाचा दणका धरणे आंदोलनाचा परिणाम। माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि दुसरा शनिवार सुट्टीचा दिवस असूनही दिली उपोषण स्थळी भेट। जालना दिनांक 8 जून आज उपोषणाचा दुसरा दिवस। साधारणतः दुपारी 1:30 वाजता जालना जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणस्थळी माध्यमिक शिक्षण अधिकारी मंगला थोपे यांनी वरिष्ठ सहाय्यक प्रसन्न कुमार जोगदंड, कनिष्ठ सहाय्यक अनिल भेरे व शिपाई कोलते या त्यांच्या सहकाऱ्यांसोबत भेट दिली। उपोषणकर्त्याला एक पत्र देऊन आम्ही आपल्या संदर्भात शासनास मार्गदर्शन मागवतो असं थातूर मातूर समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु उपोषणकर्ता आपल्या मागणीवर ठाम होते। जीव गेला तरी बेहतर, परंतु माझी मागणी मान्य होईपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, अशी आग्रही भूमिका उपोषणकर्ते प्रदीप विश्वनाथ राठोड यांनी घेतली आहे। तथापि काल सायंकाळी उशिरा उपशिक्षण अधिकारी विपुल भागवत व प्रभारी वेतन अधीक्षक तथा उपशिक्षण अधिकारी मकरंद सेवलीकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली। त्यांनी मुख्याध्यापक श्री विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदेको यांना असं आदेशित केलं की जून 2024 चे वेतन देयके सादर करतेवेळी बाळासाहेब देवीदास लहाने सहशिक्षक यांचं नाव समाविष्ट करूनच देयके सादर करावीत, नसता आपल्या शाळेची वेतन देयके स्वीकारण्यात येणार नाहीत। तसेच आपल्या शाळेचं वेतनेतर अनुदान व शाळा मान्यता काढण्याची शिफारस शासनास करण्यात येईल, असे आशयाचं पत्र दिलंय। त्यामुळे उपोषणकर्ता बाळासाहेब देवदास लहाने यांनी आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित करत जर माझी मागणी पूर्ण नाही झाली तर मी परत माझ्या कुटुंबासहित उपोषणाला बसेल असा इशारा दिलाय। यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश आंधळे, संजय येळवंते, केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटे, सदस्य प्रेमदास राठोड, आरिफ कुरेशी, कोषाध्यक्ष नारायण मुंडे, उपाध्यक्ष जगन वाघमोडे, सहसचिव प्रद्युम्न काकड, दीपक शेरे, प्रसिद्धी प्रमुख हकीम पटेल, भगवान धनगे, संजय चव्हाण, प्रभारी मुख्याध्यापक तथा संस्था सचिव नागसेन बनकर, दिलीप राठोड, तालुका मार्गदर्शक तथा मुख्याध्यापक अनंता जायभाय व इतर बहुसंख्य मराठवाडा शिक्षक संघाचे बहादर शिलेदार व कार्यकर्ते हजर होते। जालना शहर प्रतिनिधी जगन वाघमोडे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।